देवाला बक्षीस देणे चांगलं असं क्वालिटी असं. अध्याय 7 वीरभद्राबरोबर कलही परकोली सातकार वज्रावतीचे दर्शन. मच्छिंद्रनाथ फिरत फिरत हरेश्वर येथे गेला. तेथे गदातीर्थात त्याने स्नान केले. त्याच वेळी गदातीर्थामध्ये स्नान करण्यासाठी वीरभद्र आला होता. त्यांच्या हातात धनुष्य, त्रिशूळ व डमरू होते. मच्छिंद्रनाथ व वीरभद्र यांनी एकमेकांची ओळख करून घेतली. मच्छिंद्रनाथाने सांगितले की मला मच्छिंद्र म्हणतात. नागपंथ हा आमचाच आहे. शैली, कथा व मुद्र ही आमची भूषणे आहेत. अशा प्रकारचे बोलणे ऐकून वीरभद्र म्हणाला की तुम्ही हा जो पंथ पाडला आहे त्याचे उगाचच अंबडवर माजवून स्वतःचे तोंड काळे करून या जगामध्ये वावरत आहात. हे असे करणे तुम्हाला योग्य दिसत नाही तेव्हा हे तोंडात सोडून द्या, नाहीतर या जगात तुम्हाला दुःखाशिवाय काहीही मिळणार नाही. वेदाविधीने ठरवून दिलेल्या धर्माचा आचारापेक्षा निराळा असा पंथ काढणारा तुझा महामूर्ख गुरु तरी कोण आहे तो मला समजू दे. असे निधीने भरलेले प्रलाप ऐकून मच्छिंद्रनाथ खळवळला व रागाने वीरभद्रास म्हणाला, अरे अधमा, तू इतका नीच आहेस की मला तुझे तोंड पाहिल्यावर स्नान करावयास पाहिजे इतका तू पापी व ओघळ आहेस. तेव्हा आता तू इथून मुकाटपणे निघून जा. जर गेला नाहीस तर माझ्या हातून तू निष्कारण मृत्यू पावशील. या बोलण्यामुळे वीरभद्र अतिशय संतापला व धनुष्यास अर्धचंद्र निर्वाण बाण लावित तो म्हणाला, अरे मूर्ख मनुष्या, माझा प्राण जाण्याच्या अगोदर तुझाच प्राण जाईल हे पहा. आता मच्छिंद्रनाथ त्यावर म्हणाला, अरे पापी पविता, हे तुझे भविष्य रूपाचे सोंग पाहून मला हसू आवरत नाही. जगामध्ये मस्तीखोरपणा करून स्वतःचे अहित करून घेत आहेस तू. तुझे धनुष्यबाण काढून फुकट मरण ओढून घेत आहेस. अरे तुझ्यासारखी सोंगे अनेक पाहिली आहेत. तुझे आयुष्य संपले म्हणूनच तुझी माझी येथे गाठ पडली आहे असे दिसते. अशा प्रकारे एकमेकावर क्रोध पाकडीत दोघांची पुष्कळ भाषणे झाली. त्यानंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावला आणि मच्छिंद्रनाथास म्हणाला, आता तुझा अंतकाळ जवळ आला आहे, तरी तू आपल्या देवाचे रामाचे नामस्मरण कर. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू जरी देवाचे तुच्छतेने रामस्मरण कर असे म्हणतो आहेस, पण हे पक्के लक्षात ठेव की त्या रामामुळे शंकर दुखावून मुक्त होऊन सुखी झाला, वाल्मिकी पतित पावन झाला आणि तोच राम मित्र माझाही उद्धार करील. तेव्हा तूच आता सावधान राहा. असे बोलून हाती भस्म घेऊन त्यावर वज्रास्त्र प्रेरित केले व ते फेकल्याबरोबर 10 दिशा फिरू लागले. वीरभद्राने त्याच वेळी सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास तृणासमान वाटला. खरे म्हणजे तो बाण मच्छिंद्रनाथांचा प्राणवेध घेणार होता व वज्रास्त्राच्या शक्तीने तो आकाशात खूप वेळ फिरला व सामर्थ्याने त्यांचे चूर्ण होऊन गेले. नंतर वीरभद्राने दुसऱ्या बाणावर नागास्त्राची योजना केली व तो सोडला. ते पाहून मच्छिंद्रनाथाने संरक्षणाकरता रुद्राय व खदेद्राय सोडले. त्यामुळे वीरभद्राची शक्ती नाहीशी झाली. त्यानंतर वीरभद्राने वस्त्रास्त्र सोडताच मच्छिंद्रनाथाने पर्वास्त्रात सोडले. अशा प्रकारे दोघे वीर निरनिराळी अस्त्रे सोडून एकमेकांचा पांडाव करण्यासाठी संधी पाहत होते. हे सर्व पाहून शेवटी ब्रह्मदेव, विष्णू व श्री शिवशंकर हे तिघेही त्या ठिकाणी आले. त्यांनी मच्छिंद्रनाथाचे समाधान केले आणि वीरभद्रास जवळ बोलावून ते दोघांचे सख्य करून दिले. वीरभद्रास हा मच्छिंद्रनाथ कवी नारायणचा अवतार आहे असे सांगितले. हे ऐकून वीरभद्राने मच्छिंद्रनाथास वर प्रदान केले. वीरभद्र म्हणाला, मी आजपर्यंत अनेक महापराक्रमी सामर्थ्यशाली वीर पाहिले आणि त्यांना पराजितही केले, पण मच्छिंद्रनाथासारखा महाशूर मला कोठेही भेटला नाही. वीरभद्राने मच्छिंद्रनाथास कडाकडून आलिंगन दिले व विचारले की तुला काय पाहिजे ते सांग, मी तुझी मनकामना पूर्ण करीन. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी महात्म प्रासायाने साबरी विद्या प्राप्त केली आहे. साबरी विद्या सहज साध्य नाही, परंतु ती माझ्या पूर्णपणे अंकित करण्यासाठी तू मला सहाय्य करावे. तेव्हा वीरभद्राने साबरी विद्येच्या मंत्राभर
हुकूम सर्व कामे करण्याची कबूल करून त्यास वचन दिले, त्याचप्रमाणे सर्व देवांनी आम्हीही तुला सर्व प्रकारे सहाय्य करू असे वचन दिले. मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना साष्टांग नमस्कार केला. यानंतर विष्णूने मच्छिंद्रनाथास छातीशी कवटाळले व त्यास प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला. माझे तू नाव घेतास मी असेन त्या ठिकाणाहून तुझ्या ठिकाणी धाव घेईन व तुझ्यावर आलेली संकटाचे पूर्णपणे निराकरण करीन. साबरी विद्येमध्ये मी तुला सर्व प्रकारची मदत करीन. हे चक्रास्त्र देत आहे, त्याचा तू उपयोग कर. श्री शिवशंकराने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र, ब्रह्माने शापद्य शस्त्र, तर इंद्राने वज्रास्त्र दिले, तर इतर देवाने त्यास वर प्रदान केला. सर्व देव निघतेवेळी मच्छिंद्रनाथाने विनीत होऊन प्रार्थना केली की मला माणिकानीचे स्नान करण्याची इच्छा आहे, तरी माझ्यावर हा अनुग्रह करावा. ही मनोकामना पूर्ण करण्याचे देवांनी कबूल केले व सर्व देवांनी आपापल्या विमानामध्ये बसून स्वस्तानी प्रयाण केले. श्री विष्णूने मच्छिंद्रनाथास स्वतःच्या विमानामध्ये हाताशी धरून बसविले. आपल्या स्वस्तानी म्हणजे वैकुंठास श्री मच्छिंद्रनाथाचे जेवण, झोपणे आणि सर्व इतर व्यवहार त्या वैकुंठाबरोबरच होत असे. तो ज्या ठिकाणी दररोज मणिकणीचे स्नान करीत असे, बऱ्याच कालांतराने त्यास पूर्वजन्माचे स्मरण झाले. मेरू व पर्वतावर घडलेली समाधी पाहावी असे वाटले. आपली ही मनोकामना त्याने श्री विष्णूस सांगितली. तेव्हा मच्छिंद्रनाथ बरोबर घेऊन श्री विष्णूने त्यास वासुदेवाची व नारायणाची अशा 2 समाधी दाखविल्या. मच्छिंद्रनाथ त्या पाहून खूपच आनंदित झाला. मच्छिंद्रनाथ तेथे वर्षभर राहिल्यानंतर श्री शंकर तिथे आले व त्यांनी त्यास कैलासावर नेले. कैलासामध्ये श्री शंकर समवेत त्याने 1 वर्ष सुखाने घालवले. त्यानंतर इंद्रराजाने त्याला अमरावतीस नेले. अमरावतीस तो फक्त 3 महिने राहिला. ब्रह्मदेवाने निरोप दिल्यानुसार नारदाने मच्छिंद्रनाथास सत्यकौलास नेले. तेथे 6 महिने राहिल्यानंतर सर्व देवांनी त्यास आपल्याकडे 1 दिवस यावे म्हणून आग्रह केला. त्यानुसार 1 दिवस प्रत्येक देवाकडे राहिला. याप्रमाणे 7 वर्षे मच्छिंद्रनाथ स्वर्गलोकी राहिला. सर्व देवांची गाठ घेऊन तो मृत्युलोकी जावयास निघाला. त्यावेळी सर्व देवांनी त्यास मृत्युलोकी आणून सुखरूप सोडले व सर्वजण परत स्वर्गलोकी गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी निघाला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असताना केकडा देशामधील वज्र नामक वनात गेला. तेथे वज्र भगवतीचे तीर्थस्थान आहे. त्यासाठी 360 उष्णकदाची कुंडे आहेत. हे पाहून त्यास खूप नवल वाटले. त्या 360 कुंडामध्ये स्नान करून देवी भगवतीच्या दर्शनास तो मंदिरात गेला. तेथील पुजाऱ्यास बोलावून त्या 360 कुंडाविषयी चौकशी केली. पुजारी म्हणाला, फार पूर्वी या ठिकाणी वासिष्ठ मुनीने एक फार मोठा यज्ञ केला होता. या यज्ञासाठी सर्व देव जमले होते. स्नानाने प्रीतीवर त्यांनी ही उष्ण पाण्याची कुंडे निर्माण केली. यज्ञानिमित्त सर्वजण 12 वर्षे दिवसपर्यंत राहिले व यज्ञ झाल्यावर परत गेले. परंतु ही सर्व कुंडे या ठिकाणी तशीच राहिली आहेत. हे ऐकल्यावर मच्छिंद्रनाथास वाटले की आपण उष्णोदकांचे कुंड का करू नये. असे वाटताच त्यांनी त्रिशूळाच्या प्रभावाने कुंडे तयार केली. वरुण मंत्र सिद्ध करून भोगावतीचे पाणी आणले आणि अग्निमंत्राचा योगाने ते पाणी उष्ण केले. त्या गरम पाण्याने स्नान करून तो देवी दर्शनार्थ गेला व स्वतः निर्माण केलेल्या भोगावतीच्या कुंडातील पाण्याने वज्रदेवी स्नान घातले. वज्रदेवीने प्रसन्न होऊन त्यास तेथे 1 महिनाभर ठेवून घेतले. तिच्या नावाविषयीची उत्सुकता जाणून देवीने आपली हकीकत सांगितली. वासिष्ठ मुनीच्या यज्ञामध्ये इंद्र हवनाचा समय आला होता, परंतु त्यावेळी ऋषी वर्गाकडून त्याला मान सन्मान मिळाला नाही. त्यामुळे इंद्राने रागवून स्वतः जवळचे वज्र फेकले. हे पाहता श्रीरामाने शक्ती या मंत्राने दर्भ पेरला. त्यामुळे मी उत्पन्न झाले व इंद्राने फेकलेले वज्र गिळपुत्र केले. त्या यज्ञामधील हवनास कुठल्याच प्रकारे विघ्न आले नाही. इंद्रास आपली चूक समजून आली व त्याने श्रीरामाचे वज्र परत मिळवण्यासाठी विनंती व प्रार्थना केली. श्रीरामाने वज्र त्यास परत दिले. यज्ञातील विघ्न
टळल्याबद्दल सर्वांना आनंद झाला. देवाने व ऋषीवर्याने मला विजयदेवी असे नाम विधान दिले. श्री रामाने माझी भोगावतीचे स्नान घालून प्राणप्रतिष्ठा केली व त्या वेळेपासून मी येथेच आहे. भोगावतीचे स्नान आज मी दुसऱ्यांदा केले, पण फरक एकच, तो म्हणजे पूर्वीचे स्नान गार पाण्याचे तर आता गरम पाण्याचे. आणि शिवाय तू माझ्याजवळच भोगवतीस नित्याची आणून ठेवली आहे. नंतर देवीच्या प्रेमपूर्वक निरोप घेऊन पुढील तीर्थयात्रेसाठी मच्छिंद्रनाथाने प्रयाण केले. अध्याय 8. पाशुपत राजांची विनंती. सूर्याबरोबर युद्ध. तीर्थयात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ द्वारकेस आला. तेथे त्याने गोमतीचे स्नान केले व द्वारकनाथास प्रसन्न करून तो अयोध्यास आला. शरयू नदीचे स्नान करून तो रामदर्शन करिता निघाला. त्यावेळी अयोध्येमध्ये सूर्यवंशीय राजा पाशुपत राज्य करीत होता. तो राजा आपल्या सर्व लवाज्यमायेसह श्री रामचंद्राचे दर्शन घेण्याकरिता मंदिरात आला होता. त्यामुळे लवाज्यमातून वाट काढीत मच्छिंद्रनाथ मंदिराच्या दाराजवळ आला, परंतु त्यास तेथील रखवालदाराने अडवले. तरीही मच्छिंद्रनाथ तसाच पुढे जाऊ लागला असता रखवालदाराने त्यास मारून मागे लोटले. मच्छिंद्रनाथ खूप रागावला, पण थोडा विचार करून त्याने ठरवले, नोकर माणसाबरोबर कशाला भांडावे. राजाने आत जाऊन देवास नमस्कार केला. हे पाहताच मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र जपून विभूती फेकली. त्याचबरोबर राजा जागच्या जागी खिळून राहिला. हे पाहताच सगळीकडे मोठा गोंधळ गाजला. त्या राजाचा प्रधान हुशार होता. त्याने आपल्या लोकांना सांगितले की कोणा साधूस आपल्या नगरामध्ये कोणी त्रास दिला आहे काय याची चौकशी करावी. त्यावेळी त्यास समजले की मंदिराच्या दारातच काही गडबड झाली होती. प्रधानाने शोध करून मच्छिंद्रनाथास शोधून काढले. त्याला विनीत भावाने नमस्कार करून प्रधान म्हणाले, महाराज, आपण आमच्यावर दया करावी. आपण क्षमाशील आहात, तेव्हा आम्हाला क्षमा करावी व या आलेच्या संकटामधून मुक्त करावे. प्रधानाचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाचा राग शांत झाला व त्याने परत विभूती घेऊन विभत्र मंत्र जपून ती विभूती फेकली. त्याप्रमाणे राजा सावध होऊन जमिनीवर उठून उभा राहिला. प्रधानाने राजा आता उठलेला आहे हे कळताच मच्छिंद्रनाथास आदरपूर्वक मंदिरात घेऊन गेला व राजास घडलेली सर्व हकीकत सांगितली. राजाने मच्छिंद्रनाथास नमस्कार केला आणि प्रश्न केला, आपले शुभ नाम काय? मला मच्छिंद्र म्हणतात, असे उत्तर त्याने देताच राजास खूप आनंद झाला, कारण त्याने मच्छिंद्रनाथाची कीर्ती अगोदरपासूनच ऐकली होती. मग त्याने मोठ्या सन्मानाने मच्छिंद्रनाथास राजवाड्यामध्ये नेले. सिंहासनावर बसवून भक्तिभावाने त्यांची पौढोपचारे पूजा केली आणि हात जोडून उभा राहिला. राजांची ही निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथ मनी संतोषला आणि आशीर्वाद देण्यासाठी विचारता झाला. राजा, मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या मनात काही मागण्याचे असेल तर अनुमान न ठेवता माग. तेव्हा राजा म्हणाला, महाराज, माझी फक्त एकच इच्छा आहे. मी सूर्यवंशामध्ये जन्म पावलो आहे, तेव्हा कृपा करून मला श्री रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन द्यावे, त्यामुळे मी कृतज्ञ होईन. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तथास्तु, मी आत्ताच तुला श्री रामचंद्राचे दर्शन घडवतो. असे म्हणून मच्छिंद्रनाथ बाहेरच्या प्रांगणात येऊन उभा राहिला. धूमास्त्राचा जप करून त्याने विभूती सूर्यावर फेकली. विभूती फेकताच सर्व आकाश धुराने व्यापले. यामुळे सूर्य व सूर्याचा सारथी अरुण यांना काहीच दिसेनासा झाले. मग सूर्याने वायुअस्त्र मंत्रून बाण सोडला. वाऱ्यामध्ये धूर सर्व दिशांना विभागून नाहीसा झाला. मग मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली. त्यामुळे सूर्याच्या रथाला जागजागी अडथळे येऊ लागले. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने ब्रह्मास्त्र मंत्र जपून विभूती फेकली. त्याने सूर्याचा सारथी व रथाचे घोडे भ्रमिष्ट बनून अयोग्य दिशेने जाऊ लागले. सूर्याने ज्ञानास्त्र सोडून त्यांना भ्रममुक्त केले. यावर मच्छिंद्रनाथांनी वार्ताकशास्त्र मंत्र जपून विभूती केली. त्यायोगे सूर्य, त्यांचा सारथी अरुण आणि रथाचे घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला व त्यामुळे रथ उतरला. त्याप्रमाणे सूर्य रथाबरोबर खाली पडले. आकाश व
सूर्य भूमीवर पडताच त्यांच्या तेजाने पृथ्वीचा दाह होऊ लागला व त्यामुळे पृथ्वीवरील काही भाग अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडू लागला. ताबडतोब मच्छिंद्रनाथाने उदकास्त्र सोडले. त्यामुळे भरपूर पाऊस पडून सूर्याचा अतिशय दाह काहीसा शांत झाला. सूर्य जमिनीवर बेशुद्ध पडल्याने सर्व देव घाबरून गेले. ते सर्व देव ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकराकडे गेले. या तिघांचाही ते मच्छिंद्रनाथाजवळ आले. मच्छिंद्रनाथाने सर्वांना नमस्कार केला व तो म्हणाला, पाशुपत राजा हा सूर्यवंशातील आहे, पण हा सूर्यदेव त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. सूर्यास हा राजा आवडता आहे. त्याने त्यांच्याकडे पाहावे म्हणून मला हे सगळे करावे लागले. त्याशिवाय माझ्या सागरी विद्येला सूर्याने हरकत न घेता मला मदत करावी, हाही दुसरा माझा हेतू आहे. तरी या पाशुपत राजास श्री रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. तरी हे देवा, तू हे कार्य कर. हे ऐकताच विष्णू त्यास म्हणाला, तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करू, पण प्रथम तू सूर्याला मूर्छित केले आहेस, त्यास तू सावध कर. तो सावध झाला म्हणजे सर्व काही होईल. वीरभद्र युद्धाच्या वेळी काही तुझ्या सांगण्याप्रमाणे ठरण्याचे ठरविले आहे. त्याशिवाय पूर्वी नाग अश्वस्व वृक्षाच्या खाली तू प्रार्थना केलीस तेव्हाही आम्ही सर्व काही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे कबूल केले होते. असे सर्व असता तू आता शंकाधीन का झाला आहेस? तरीही मच्छिंद्रनाथ परत म्हणाला, पशुपत राजा श्रीरामांचे प्रत्यक्ष दर्शन घडून पाहिजे. मच्छिंद्रनाथ असे बोलत आहे त्याच क्षणी साक्षात श्री रामचंद्र प्रकट झाले. श्री रामचंद्राचे पाशुपत राजा व मच्छिंद्रनाथास यांनी दर्शन घेतले व साष्टांग प्रणिपात केला. मच्छिंद्रनाथ म्हणाला, हे श्री रामचंद्रा, तू अत्यंत श्रेष्ठ आहेस. माझ्या साबरी विद्येचा कवित्यामध्ये तुझे नाव येईल असे तू करावेस व मला या कार्यात सर्व प्रकारची मदत करावी अशी इच्छा आहे. त्यावर श्री रामचंद्र म्हणाले, देवादिदेव, तीन देवाचा अवतार त्या दत्तात्रयाचा तू शिष्य आहेस. त्या ब्रह्म विष्णू महेशाचा कृपाशीर्वाद आहे. वरदहस्त तुझ्या डोक्यावर आहे. असे असताना आम्ही तुला मदत करणार नाही असे कसे होईल? तू प्रत्यक्ष कविनारायणाचा अवतार आहेस. आम्ही सगळे तुला हर प्रकारची मदत करू. श्रीरामाचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथाने वायुस्त्र मंत्र जपला व विभूती फेकली. त्याबरोबर सूर्य सावध केला. त्यानंतर सूर्याला संपूर्ण हकीकत समजली. सूर्यनारायणाने मच्छिंद्रनाथास शाबासकी दिली व त्यांच्या सांगण्यावरून साबरी विद्येचा कविश्वास सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे कबूल केले. पशुपत राजा राम दर्शनाने आनंदित झाला होता. त्याने श्री सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन नमस्कार केला. यानंतर सर्व देव आपापल्या स्नानी गेले. मच्छिंद्रनाथास तीर्थयात्रा करण्यासाठी मार्गक्रम करू लागला. आतापर्यंत 8 अध्याय झालेले आहेत. तर नवनाथांची कथा म्हणजे हे ग्रंथ म्हणजे खूप आहे आणि वाचल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं. तर नवनाथांचा कसा जन्म झालेला आहे, कुठून कसा जन्म झालेला आहे, ह्याचे सर्व यामध्ये हे ग्रंथ दिलेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने श्रावणामध्ये हा ग्रंथ वाचावा, एवढीच इच्छा आहे. बंद करा.